नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आहे ना, जिथं आपला व्हिडिओ म्हणजे आहे ना, व्हिडिओ एडिट केला तर त्याचा पुढचा व्हिडिओ आहे हा. तर आम्ही गार्डनमध्ये आलो. मुलं तर खेळत होते ना, म्हणजे आतमध्ये येऊन ना, आतमध्ये खेळत होती मुलं. भरपूर असं ना वेळ खेळले. त्यानंतर मग तिथून निघालो आम्ही. पुढचं आहे ना, जरा फिरण्यासाठी, कारण की पुढं अजून बरंच काही होतं बघण्यासारखं. त्यानंतर इथं आहे ना, महादेवाचं मंदिर आहे, पण आम्ही तिकडं काही गेलो नाही मग इथूनच आम्ही एवढं फिरायला गेलो. त्यानंतर ह्यांच्या तिघींच्या चालल्या होत्या इकडं-इकडं. कोण फिरत होतं, कोण तिकडं फिरत होतं. इथला ना परिसर खूप सुंदर होता. सगळीकडे झाडं होती ना, तर खूप भारी वाटतं. त्यानंतर ह्यांची चालली होती एक्सरसाइज करायची इथं. मुलांची इथं एक्सरसाइज करायचं होतं ना, त्याच्यामुळे मुलांची इथं चालली होती मस्ती करायची. कुणाचं काय तर कोणाचं काय चाललं होतं. त्यानंतर आमचं चाललं होतं इकडं व्हिडिओ काढायचं काम इथं. त्यानंतर पूजाताई काढत होता फोटो मुलांचे. त्यानंतर मी काढते व्हिडिओ. त्यानंतर सगळ्यांना लागली होती भूक. मग भेळ काय आणली होती आणि घरून काय थोडंफार आणलं होतं, तेच आम्ही इथं खायला बसलो. खाणं-पिणं सगळं झालं. त्यानंतर परत आम्ही निघालो फिरण्यासाठी. तर त्यानंतर फिरत ना, इथं आलो. इथं काही फोटो क्लिक केले. खूप सुंदर होतं इथला पण परिसर. मग त्यानंतर इथं चालली मुलांची थोडीफार मस्ती करायची, काही फोटो काढायचा. सम्राट बघा काय करत होता. सम्राट झाड घेऊन आला होता. सम्राट चाललं होतं. त्यानंतर आहे ना, जान्हवीने लावली होती एवढी अशी पावडर लावली होती चेहऱ्याला. थोडी लावायला सोडून ना, सगळं असं चेहरा तिने पांढरा केला होता. तेच आहे ना, पुसायचं काम चालू होतं तिचं. त्यानंतर मी ना फूल लावलं होतं. असंच आहे ना, छान वाटतं. एक फूल लावलं होतं कानाच्या मागे. खूप सुंदर दिसत. तेच मी आहे ना बघत होते. छान दिसत होतं म्हणून बघत होते मी पण. त्यानंतर आमच्या सगळ्यांचं चाललं होतं इथं मेकअप करायचं काम. मग थोडंसं आवरायचं काम चाललं होतं सगळ्यांचं. मग इथं एक-एक करून सगळे आवरत बसले होते आणि मुलांचं बाहेर मग बाकीच्यांचं खायचं काम चाललं होतं. कुरकुरे कुठं काय खा. त्यानंतर आवरून अशा प्रकारे आम्ही सगळेजण रेडी झालं होतं. खूप मस्त झालं होतं, कारण की आम्हाला आता एक व्हिडिओ काढायचा आहे. त्याच्यासाठी आमची प्लॅनिंग चालली होती पुढची. एक व्हिडिओ काढल्यानंतर थोडंसं बसलो, थोड्याशा गप्पा मारल्या. कारण की मुलं पुढं खेळत होती गार्डनमध्ये, त्याच्यामुळं म्हणजे त्याच्यामुळं म्हणलं चला बसू, आपण बसून तर घेऊ, कारण की काय करणार आहे. अशा गप्पा आमच्या रंगल्या होत्या की त्याच्यामुळं मला इतकं हसायचं होतं की काय हसावं काय बोलावं हे चाललं होतं माझं. हसायचं काम, माझं हसणं एक कंट्रोल होत नाही मला. काही कुठला काम म्हणजे एक कुठलाही आहे ना चालू द्या, मला हसायचं हे येतच मला. मग त्यानंतर ते झाल्यानंतर मग आम्ही लगेच निघालो बाहेर जाण्यासाठी, कारण की फिरून भरपूर झालं होतं दिवसभर. त्यानंतर पुढं चाललं होतं मुलांचे काही फोटो ते काढायचं काम चाललं होतं आणि आम्ही मागणं चाललं होतं आमचं आळम-टळम करून चालायचं हळू चाललं होतं जायचं काम. बाहेर जायचं काम चाललं होतं. आता ना पेटपूजा करायची म्हणजे काहीतरी खायचं आहे बाहेर जाऊन, कारण की सगळ्यांनाच भूक लागली होती. त्यानंतर चालू झाली मस्ती इथं, की हे ना या थांबा म्हणून सगळेजण जाऊ मिळून. तर आहे ना इथं बच्चा पार्टीची चालली होती, हाताला धरून जायचं काम. त्यानंतर आमचं चाललं जायचं काम. इथे एक पॉइंट होता बरं का फोटो काढायचा, पण आम्ही काही फोटो नाही काढले. आमच्या मोबाईलमध्ये फोटो काढायचं काम चाललं होतं. त्यानंतर आम्ही बाहेर निघालो. बाहेर निघायच्या पहिल्यांदा बघितलं खायचं काम कुठं आहे, म्हणजे खायचं पाणीपुरी खायचं होतं आम्हाला सगळ्यांना. भेळपुरी किंवा पाणीपुरी असं काहीतरी खायचं होतं. त्यानंतर खाल्लं-पिल्लं. त्यानंतर खाऊन निघालो आम्ही जाण्यासाठी चाकणला. इथं ना पाणीपुरी घेतली होती सगळ्यांनी खाण्यासाठी. सगळ्यांनी नाही, मी, मालनताईंनी, पूजाताईंनी आम्ही ना भेळ घेतली होती, तिखट भेळ. आणि मुलांसाठी सिंपल अशी पाणीपुरी घेतली होती. त्यानंतर वेदांती पण भेळ घेतली होती. सगळं खाऊन पण झालं. गर्दी बघू शकता. आता गर्दी हळूहळू वाढायला लागली होती, कारण की 4-4:30 वाजले होते आणि एवढे ऊन लागत होतं ना, पूर्ण माझा माथा गरम झाला होता. त्यानंतर आहे ना, मी अशा प्रकारे काही भेळ घेतली. खूप छान झाली होती भेळ पण, तिखट झणझणीत झाली होती. आणि हां, लॉग व्हिडिओ मी टाकले 3 असे व्हिडिओ टाकले होते, शॉर्ट व्हिडिओ. जाऊन ते पण नक्की बघा जाऊन. त्यानंतर आहे ना, आम्ही चहा प्यायला आलो इथं. आम्ही म्हणजे मी सगळे तर नाही चहा पिणार, मी तर चहा पिणारच आहे, कारण की टाईम झाला होता चहा प्यायचा. त्यानंतर रिक्षा आहे ना, रिक्षामध्ये आम्हाला रिक्षा भेटली. एक 5-10 मिनिटात रिक्षा भेटली लगेच, कारण की चाकांची रिक्षा भरपूर आहेत भोसरीवरून. त्यानंतर रिक्षात बसलो. रिक्षात बसल्या का चांगली मुलांची मस्ती करायचं. माझे फोटो पाठव, तुझे फोटो पाठव, हे बघू द्या, ते बघू द्या. आमच्या रिक्षात हे काम चाललं होतं आणि रिक्षात छानशी गाणी लावली होती. ऐकत आम्ही पोहोचलो कुठं तर चाकणला. आता तर प्लॅन चाकणला जायचंच आहे आमचा, पुढं तर काही जायचं नाही आहे. ते सगळ्यांचे चेहरे उतरले होते. सम्राट लागला होता झोपायला. त्यानंतर फायनली आलं होतं चाकण. चाकणची गर्दी तुम्ही बघू शकता, भरपूर अशी गर्दी झालेली होती. त्यानंतर आम्ही आहे ना वळालो कुठं तर भाजी मंडईकडे, कारण की बालनताईंना आणि पूजाताईंना भाजी घ्यायच्या होत्या थोड्याफार. तर त्या दोघी पुढे गेल्या होत्या. आमचं चाललं होतं मागणं जायचं काम हळू, कारण की परिसम्राट खूप दमल्यासारखं झालं होतं त्यांना. आणि हां, आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. शॉर्ट व्हिडिओ पण जाऊन नक्की बघा. मी ह्याच्या खाली लिंक देईन शॉर्ट व्हिडिओची. जाऊन नक्की बघा. भेटू